सूर्य रोज उगवतो, पण प्रत्येक दिवस नवं स्वप्न घेऊन येत नाही. महाराष्ट्रातील ऊस शेतकऱ्याने 60 टनांपासून प्रवास सुरू केला. 80, 100, 120 टनांपर्यंत पोहोचला. पण आज कार वेगळा आहे. उद्योग टिकवायचा असेल तर 400 टनांचं ध्येय गाठायलाच हवं. गेल्या दशकात महाराष्ट्रातील साखर उद्योगाने झपाट्याने विस्तार केला. 2015 ते 16 मध्ये 178 कारखान्यांची एकूण गाळप क्षमता होती 6.85 लाख टन प्रतिदिन. आज 2025 ते 26 मध्ये हीच क्षमता झाली आहे 10.45 लाख टन प्रतिदिन, म्हणजे जवळपास 50% वाढ. पण ऊस क्षेत्र तितकं वाढलं का? स्पर्धा होती, राजकीय प्रतिष्ठेची शर्यत होती, दबाव होता, पण दीर्घकालीन आर्थिक आराखडा नव्हता. परिणाम 100 ते 120 दिवसात हंगाम संपतो. देशात यंदा साखर उत्पादनाचा अंदाज इस्मानुसार 309 लाख टन. परंतु प्रमुख व्यापारी संस्थांचा अंदाज 285 ते 290 लाख टनांदरम्यान. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात सर्व राज्यांत घट. महाराष्ट्रात 108 लाख टनांचा अंदाज आता 96 लाख टनांवर. 207 कारखान्यांपैकी निम्म्यानी हंगाम आटोपला आहे. ही फक्त टंचाई नाही, ही परिवर्तनाची वेळ आहे. नवीन जमीन नाही, पण उत्पादन वाढवण्याची अमर्याद संधी आहे. सूर्यप्रकाश व्यवस्थापन, लागवडीची दिशा बदलते. AI माती विश्लेषण, अचूक खत सांगते. स्मार्ट ठिबक, पाण्याचा प्रत्येक थेंब मोजतो. डेटा आधारित कापणी, साखरांश वाढवतो. आता शेती अनुभवावर नाही तर विज्ञानावर उभी आहे. श्रीनाथ मस्कोबा साखर कारखाना केवळ गाळप करणारा उद्योग नाही, तर शेतकऱ्याचा भागीदार आहे. प्रशिक्षण, डिजिटल मार्गदर्शन, उच्च उत्पादक जाती, इथेनॉल क्षमता वाढ. उद्योग आणि शेतकरी हातात हात घालून पुढे जात आहेत. उद्योग वाचवायचा असेल तर उत्पादन वाढ हा एकमेव मार्ग आहे. तंत्रज्ञान स्वीकारणे ही काळाची गरज आहे. शेतकरी केंद्रबिंदू ठेवून धोरण आखतो. सहकार्य आणि समन्वयातूनच क्रांती घडेल. दीर्घकालीन आर्थिक नियोजनाशिवाय उद्योग टिकणार नाही. राष्ट्रीय स्तरावर संतुलित उत्पादन आणि शिस्तबद्ध विस्तार गरजेचा आहे. 400 टनांचं स्वप्न म्हणजे फक्त आकडा नाही, तो आहे कर्जमुक्त शेतकरी, स्थिर उद्योग, आत्मनिर्भर ऊर्जा, मजबूत राष्ट्र. सूर्यप्रकाश आहे, तंत्रज्ञान आहे, संकल्प आहे. आता निर्णय तुमचा.